च्या पटलावर भारत देशाची ओळख विविधतेने आणि समृद्धतेने नटलेला परिसर आणि देश म्हणून ओळख आहे। अशातच आपण बघतोय की रायगड जिल्हा ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमी आहे। अनेक ऐतिहासिक पौराणिक वास्तू रायगड जिल्ह्यामध्ये आजही भरभक्कमपणे अनेक ऐतिहासिक आणि इतिहासातल्या प्राचीन काळातील जाज्वल्य इतिहासाची साक्ष देतात। आज जर आपण बघितलं तर मी रायगड जिल्ह्यातील एक अलिबाग तालुक्यातील कारले गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी अतिशय भव्य आणि सुंदर असं सर्वांग सुंदर प्राचीन काळाला त्या ठिकाणी स्मरणात यावं अशा पद्धतीचं एक मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे। शिवमंदिराची ही संकल्पना कशी साकारली आणि या ठिकाणी आणलेला पाषाण आहे किंवा त्या ठिकाणी बसवलेल्या मूर्ती आहेत, त्या मूर्ती नेमक्या कशा आहेत हे आपण जाणून घेतोय। आपल्यासोबत ज्यांनी हे मंदिर या ठिकाणी बांधले आणि त्यासाठी योगदान दिले त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। दादा, काय नाव आपलं आणि काय नेमकी ही संकल्पना? आर्केश वसंत पाटील माझं नाव आहे। मी हा शिवमंदिर 400 वर्षापर्यंत टिकेल अशा पद्धतीने आणि जुना पुरातन काळाला अनुसरून हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे। कैलासवासी वसंत मोरू पाटील यांच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारलेलं आहे। आपण जागोजागी फलक लावलेले आहेत आणि याचं घुमूट असेल किंवा आतला जो अंतर्गाभारा आहे तो देखील अतिशय आकर्षक आहे। या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत, भक्त आहेत, शिवभक्त या ठिकाणी येतील त्यांना हे अतिशय दिलासा आणि सुखद धक्का देणारे हे मंदिर असेल। काय सांगाल, हे कशासाठी मंदिर बांधलं? नेमकी कुणाची आपल्या कुटुंबातील सदस्यांची इच्छा होती? माझ्या वडिलांची म्हणजे वसंत मोरू पाटील यांची खूप इच्छा होती की ते मंदिर स्थापन व्हावं, इथे त्याचा जीर्णोद्धार व्हावा। खूप चांगलं आपलं छोटंसं गावामध्ये चांगलं मंदिर उभारलं तर तिथे 4 पर्यटक लोक पब्लिसिटी होऊ शकेल, हे त्यांची इच्छा होती। त्या पद्धतीने मी प्रयत्न केला की पुरातन पद्धतीचं जे आजपासून पुढे 400-500 वर्ष टिकेल असं बांधावं। त्यासाठी जे काय होईल ते माझ्या पद्धतीने सर्व कारागीर बोलून स्वतः त्यांच्याकडून पाहिजे तशा पद्धतीने त्याची आर्टिस्टपणा करून मी ही उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी आहेत। ताई, काय सांगाल, कसं वाटतं हे मंदिर उभारलं आहे? तुमचं जे स्वप्न होतं ते साकारलं आहे, बाबांचं देखील यांच्या स्वप्न साकारलेलं आहे, कसं वाटतंय? काय नाव तुमचं? माझं नाव ज्योती आर्केश पाटील। मंदिर बघून मला खूप बरं वाटतं आहे आणि इतर आपण कॉन्क्रीटची वगैरे देवळं बघतो पण त्याच्यात आपल्याला समाधान नसतं, पण हे आपण एक शिवकालीन असं मंदिर बघून आपल्याला खूप समाधान वाटतं। दादा, तुम्ही ग्रामस्थ आहात, काय सांगाल या मंदिरामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? नाव काय तुमचं? माझं नाव अनिल दामोदर म्हात्रे। ही ज्योती पाटील माझी भाची आहे। या कारले गावात एक सुंदर असं देऊळ आर्केश पाटील याने त्यांच्या वडिलांची इच्छा पूर्ण करून बांधलेलं आहे। दादा, काय सांगाल, आपले बंधू आहेत त्यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधल्याचं समजतंय, काय आपली भावना आहे? काय नाव? माझे नाव सुरेश मोरू पाटील। माझे मोठे बंधू वसंत मोरू पाटील हे माझे मोठे भाऊ आहेत आणि त्यांची इच्छा होती की आपल्या गावात चांगलं घर देऊळ झाले पाहिजे। त्याप्रमाणे त्यांचा मुलगा आर्केश वसंत पाटील यांनी चांगल्या प्रमाणे शिवमंदिर बांधलेले आहे। गावातले लोकांनी पुष्कळ हौस वाटायला लागली। अजूनही काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय। दादा, काय सांगशील, या ठिकाणी अशा पद्धतीचं मंदिर आहे, असं आपण या मंदिराच्या अवतीभोवती आलो किंवा या मंदिरामध्ये गाभाऱ्यात प्रवेश केला की जी प्राचीन मंदिरं जे 400-350 वर्षाहून अधिक काळ जे टिकलेले आहेत, अनेक शतकांपूर्वीचे हे मंदिर असा भास या ठिकाणी होतो, ही संकल्पना या ठिकाणी साकारली। काय वाटते? काय नाव तुमचं? माझं नाव राकेश धनाजी पाटील, उपसरपंच मानतर्फे झिराड। निश्चितपणानं गावाची ओळख आहे ना एकतर शाळा आणि मंदिराच्या माध्यमातून होत असते। हे जे कारले गावाचं जे मंदिर आहे ते गेले अनेक वर्ष थोडंसं जीर्ण झालेलं होतं। कौलारू आणि विटा मातींचं अशा पद्धतीचं जे मंदिर होतं, परंतु माझे काका वसंत मोरू पाटील यांच्या स्मरणार्थ आमचा भाऊ आर्केश वसंत पाटील यांनी या मंदिर जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला आणि एक अप्रतिम मंदिर एक चांगल्या काळ्या पाषाणाचा कोल्हापूरहून आणून
अतिशय सुंदर असं मंदिर आपल्या कारले गावालाच नव्हे तर या परिसराला अलिबाग तालुक्याला एक भूषभा असणारं मंदिर या ठिकाणी त्यांनी उभारलं. आणि निश्चितपणानं हा जो काळा पाषाण वापरला आहे याचं उद्दिष्ट एवढंच त्याचं आहे की येत्या 400-450 वर्षापर्यंत हे भक्कम मंदिर राहील. जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले गडकिल्ले किंवा मंदिरं तशाच प्रकारची त्यांची भावना होती. आणि एक अप्रतिम मंदिर या परिसराला लौकिक देणारं, पर्यटनाला चालना देणारं आणि या परिसरामध्ये असणारे जे भाविक आहेत त्यांना निश्चितपणानं इथे ओघ वाढवणारं हे मंदिर आहे. आणि आमच्या गावाच्या वैभवामध्ये या मंदिराने निश्चित भर पडणार आहे. दादा काय सांगाल, काय नाव तुमचं, काय भावना आहे तुमची? माझं नाव मंगेश श्रीराम पाटील. मी याच गावातला रहिवासी असून या मंदिराबद्दल सांगत झाले तर हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातील जी मंदिरं होती, गड किल्ले होते, त्या पद्धतीचं हे मंदिर दगडी बांधकामामध्ये बनवलेलं आहे. आणि आमच्या गावात हे मंदिर अप्रतिम असंच बांधलेलं आहे. त्याच पद्धतीचं हे काम माझे काका वसंत मोरू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री आर्केश वसंत पाटील यांनी अलिबाग तालुक्यात नव्हे तर मी बघितलेलंच नसेल असं मंदिर बांधलेलं आहे. एकूणच आपण बघतोय की अलिबाग तालुक्याच्या वैभवामध्ये भर पाडणारं आणि सर्वांनाच एकूणच भुरळ पाडेल असं हे मंदिर आहे. ते कारले गावामध्ये या ठिकाणी वसलेलं आहे. एकूणच निसर्गाचं सौंदर्यानं असं नटलेला हा परिसर चहूबाजूचा आहे, डोंगर आहेत. आणि पाषाण काळामध्ये ज्या पद्धतीनं त्या 400 वर्षापूर्वी पाषाण दगडाची जे काही मंदिरं असायची ती मंदिरं कशा पद्धतीची असतात याची अनुभूती जर बघायची असेल तर कारले गावातलं हे शिवमंदिर पाहून मिळतं. विशेष म्हणजे प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या पुत्रानं एक आदर्शवत असं संस्कारक्षम जीवन जगलं पाहिजे आणि आपण जो आदर्श दिलेला आहे तो समाजापुढे ठेवला पाहिजे. असाच आदर्श आज या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आपल्या वडिलांची इच्छा या ठिकाणी पूर्ण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्यातूनच एक स्मरणार्थ जे आहे ते आपण बघतोय की पुण्यस्मरण म्हणून त्यांच्या वडिलांच्या आठवणीला या ठिकाणी उजाळा देण्यासाठी आणि कायम पिढ्यानपिढ्या आपल्या वडिलांचं स्मृतींचं जतन व्हावं असं हे शिवमंदिर सर्वांनाच आकर्षक आणि कारले गावाला भूषणावं ठरणार आहे. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड.